गाईज माझा कलर अजून बाकी आहे थोडासा, पण आम्ही घाईमध्ये जरा इकडे तिकडे झालो म्हणून ते राहिला माझा. आणि आम्ही आता नायगावला आहे. रूमचा आज होऊनच जाईल. आज नाही झालं तरी उद्या, म्हणजे कन्फर्म झालं आहे. फक्त काय माहिती आहे, हा किचन आहे, किचन आणि झालं आहे आणि एकदम मस्त आहे किचन. मला असं वाटतं इथे मी एक लाईट लावली पाहिजे. या लाईटमुळे कसं एकदम असा फोकस येईल तर अजून छान येईल. तर लाईट एक या बाजूला आहे, एक त्या बाजूला आहे. इथे नाही, इथे गॅस असेल ना. इथे हॉल आहे, इथे बेडरूम आहे, इथे वॉशरूम आहे, इथे गॅलरी आहे 2 आणि हॉल म्हणजे किचन वगैरे अलग आहे मशीन वगैरे ठेवण्यासाठी. आता इथे लाईट वगैरे काय आहे ना. आणि हे जे वॉल बोलते काय बोलतो दादा, हे जे विंडो, हा जो विंडो आहे ना त्याला येल्लो असा आहे. तर येल्लोमुळे ना जी बाहेरची सनलाईट आहे ना ती बरोबर येऊ शकत नाही आहे. तर आणि इथे AC आहे समोर, सर्व चांगलं आहे. आली भदाडी. सो आता मी तुम्हाला हॉलमधनं दाखवते. हॉल आहे, हा आहे वृंदावनला जायचं. कालपासून माझ्या पूर्ण फीडमध्ये फक्त आणि फक्त वृंदावनचं येतं आहे. मला नाही माहिती काय येतं आहे, फक्त तेच येतं आहे आणि मी ते कंटिन्यू बघत जाते. मी काल पूर्ण दिवस ते बघितलं आहे आणि आज सकाळपासून पण मी तेच बघते आणि मी फुल त्या झोनमध्ये जाते. मी ते म्हणजे मला अजून असं जाण्याचं हे होतं आहे आतून की नक्की काय होतं, कसं होतं, स्टोरी काय आहे सर्व. आणि मी सकाळपासून यूट्यूबवर माझं इथेच आहे, मी सकाळपासून फक्त ते सर्व बघते. 1-1 तासचे पॉडकास्ट बघते. म्हणजे तुम्हाला समजतं. तर मला एक अलग हे होतं आणि मला असं आता जरासं ओव्हर वाटेल, पण जाऊ दे, मी नंतर सांगेन ते. पण मग मी रोशनीला रील पाठवली की रोशनी आपण या मंथमध्ये वृंदावनला जाऊया. तर ती बोलली बघ पक्का फिक्स. तर तिला बोलले मी, कारण आमचे प्लॅन बनतच राहतात आणि ते कधीच होत नाही पूर्ण. तर आम्ही फायनली प्लॅन केला आहे की नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर स्टार्टिंगला. सो बघू आता ते होत आहे नाही होत आहे. जर तुम्हाला लोकांना असं वाटलं की मी कुठेतरी हा प्लॅन विसरते तर प्लीज मला कमेंट करून नंतर पण असं हे करा की अदिती तू जाणार आहेस ना, लक्षात आहे ना. हां, मग मी कसं ते तसं जायचं तर आहे. म्हणजे डोक्यात एकदम फिक्स झालं आहे ते की नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर स्टार्टिंगला मी आणि रोशनी, मोनू आली तर मोनू, आम्ही तिघं वृंदावनला जाणार. सो आता थोड्या वेळाने मी माझा ब्लॉग चालू करते. तर खूप पक केली मी, खूप पूर्ण दिवस असं झोपून काढतायत हे लोक. बघू शकता तुम्ही. ही बघा माझी मम्मी जी तुम्हाला बोलत असेल नाही कमी. हे बघा कशी बसली आहे. काय बघा आज काय बनवलंस जेवा? तू काय बनवलं? मी रोज बनवते. तू काय बनवलं? भात बनवला. भात कसला भात बनवलास जो तू खाल्ला? किती खोटं बोलते मम्मा. बघितलं आता मी तर 2 दिवसापासून ब्लॉग बनवलेच नाही. मी एवढी पागल झाली आहे. शिफ्टिंगमुळे हिला शिफ्टिंगचं सांगते जरा सामान बॅग्स वगैरे घेऊन ये. मला माहिती आहे व्लॉग खूप लेट येतात, पण हे जे शिफ्टिंगचं चाललं आहे तेच माझ्या डोक्यात चाललं आहे. म्हणून माझं काही लक्ष याच्यावर लागत नाही. म्हणून मी फक्त पडून आहे आणि मी फक्त वेट करते की मी तिकडे कधी जाणार आहे. पण ठीक आहे, मी कसं तरी करून माझा ब्लॉग चालू केला आहे परत. आणि आता मम्मी गेली इंटरव्ह्यूसाठी बँड्राला, कारण नायगाववरनं पवईला जायला मम्मीला खूप उलटं पडेल. खूप थांब जरा, जाते मी खाली जाऊन येते. मग जाते जरा 2 मिनटं थांबशील काय? मग मम्मी आता बँड्राला जॉब बघते आणि ती तिकडे आता इंटरव्ह्यूसाठी गेली आहे. कधी 11 वाजता गेली आहे ती. अजूनपर्यंत तिकडेच आहे ती. येईन
तिने काय बनवलं नाही, मला बोलली बनव, तर मला कंटाळा आलाय, तर मी खाली जाऊन काहीतरी घेऊन येते. एंड मुझे पीजी में रह के अब डिप्रेशन पड़ने लगा, तो मैं अपने मी एवढी कोणता झाला, ठीक आहे, मी एवढी पागल झाली आहे तीन दिवसापासून की मी फक्त आणि फक्त हे सर्व बघत राहिले. आता मी कोणता व्हिडिओ बघते तुम्हाला माहिती आहे, हाऊ नाम जब चेंज्ड माय लाईफ. ते राधा 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 म्हणजे जे नाम जब ते जे असतं, तो वर्ड मी चुकीचा बोलला पण मी असं केलं नाही तर परत तुम्ही लोक मला काहीतरी बोलले. तर मला नाही माहिती मी काय हे सर्व बघते, पण मला हे बघून खूप चांगलं वाटतंय. म्हणजे मला असं एकदम हलकं वाटतंय. माझ्या डोक्यात कोणते विचार नाही चालू आहेत, मला काही करायचं मन नाही करत आहे, मी काही करत नाहीये, फक्त खाते आणि मला खूप जास्त भूक लागते आणि मी माझा फोनच नाही घेते. तुम्ही लोक 2 दिवस मला हे नाही येत बघता कुठे माझं स्क्रीन टाइम बघायचा कालचा आणि परवाचा. भाई 0 असेल 0, कारण मी यूजच नाही करत आहे माझा फोन. तुम्ही बघू शकता ना, मी स्टोरी टाकत आहे ना, मी व्लॉग पोस्ट करते, रील नाही, काय नाही करत आहे. मी फक्त माझा लॅपटॉप घेऊन 3 दिवसापासून बसली आहे हे सर्व बघत. और भगवत गीता लेकर आई सो दैट कि मैं भगवत गीता पढ़ूंगी, बिकॉज आई एम अ स्पिरिचुअल पर्सन फ्रॉम द वेरी बिगनिंग. सो मुझे था कि मैं भगवत गीता पढ़ूंगी तो कुछ ना भी कुछ ज़्यादा समझ आए. आणि सकाळी पण आज मी रील एक आली महाभारतची, मी कधी बघितलं नाही, म्हणजे मला त्याची स्टोरी माहिती नाही आहे. तर ते एक आलं पार्ट 1. मी 12 पार्टपर्यंत मोठे मोठे व्हिडिओ होते ते 12 पार्टपर्यंत बघत गेली. आणि मला पुढे पण बघायचं आहे, पण त्यांनी फक्त 12 पार्ट्सच पोस्ट केले आहेत अजूनपर्यंत. तर मी थांबले आहे की कधी हा परत अजून पोस्ट करतोय. तसं तर मी त्याला फॉलो वगैरे काही करून नाही ठेवलं, पण मला वाटतं येईल ती पण रील माझ्या फीडवर, कारण मी माझी फीडच अशी बनवून टाकली आहे ना आता की ह्याच्याशिवाय तुम्हाला काय दिसणार ना माझ्या फीडवर. सो आता बघू. आणि रोशनीने माझा आता प्लॅन झाला आहे वृंदावनला जायचा. नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर स्टार्टच्या मध्ये कुठेतरी. मी तर तिला बोलते आपण मस्त 3-4 दिवस तिकडे राहूया एकदा. ती बोलते 3-4 दिवस काय करणार आहे राहून, तर आपण बघू. आणि मम्मी बोलते मम्मी तर बोलते मम्मीला यायचं आहे, तर मम्मीला पण मी बोलली की हां जर तू नाहीच आली तर मी जाईन, मग आपण परत जाऊच नंतर. पण या टायमाला मला जायचं आहे, म्हणजे मला जायचंच आहे, ठरवलं आहे ते मी. सो आता मी हा पूर्ण 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार, मग मी परत त्या झोनमध्ये जाणार. मग मला लक्षात आलं तर मी व्लॉग बनवणार, नाही तर मी नाही बनवणार. आणि मला एवढे सारे मेसेज येतात की आदिती व्लॉग टाक. मग ते बघून मला एकदम असं होते की यार मी काय शूट नाही करते, मी टाकू काय, मी पोस्ट काय करू. आता बघू आपण. ह्याच्यानंतर जर माझी बुद्धी, मला तर असं वाटतं मी हे सर्व जास्त बघते ना, ते जरा मी थोडं कमी केलं तर मी परत पहिल्यासारखी होईन जरा वेळी. एक रील बनवली, शूट केली, तुम्हाला दाखवते मी, ते ॲड करते ह्याच्यानंतर बघा. म्हणजे ब्रँडची होती ती, कोलॅब रील होती जी मी आता पोस्ट करणार आहे. बापरे, हे माझ्या पायांना काय झालंय. काही दिवस आधी माझे पाय एवढे डिहायड्रेटेड ड्राय वाटत होते, सो मी ऑर्डर केलं ॲमेझॉनवरनं सोल स्किनचं फूड पिलिंग मास्क. हा पिलिंग अँड एक्सफोलिएटिंग मास्क आहे, जो यूज केल्यामुळे आपल्या पायांची डेड स्किन रिमूव्ह होऊन आपल्याला फ्रेश आणि न्यू स्किन मिळते. यामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड अँड सॅलिसिलिक ॲसिड असल्यामुळे त्याचा पॉवरफुल कॉम्बिनेशन असून आपले पाय सॉफ्ट अँड मॉइश्चराईज करतो. आणि हे इझी टू यूज पण आहे. जसे आपण सॉक्स वेअर करतो तसं वेअर करायचं. 90 to 120 मिनिट्स वेट केल्यानंतर हे सॉक्स रिमूव्ह केल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सॉक्स रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट रिझल्ट नाही
नाही भेटणार आहे. आफ्टर 3 to 4 days नंतर पायावर व्हिजिबल पिलिंग रिझल्ट दिसेल. ह्यामध्ये असलेले ग्लायकॉलिक ॲसिड आपल्या पायामध्ये खोलवर जाऊन हार्ड आणि डेड स्किन रिमूव्ह करतो. त्यामुळे पिलिंग रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक सॉफ्ट स्मूथ स्किन बघायला भेटेल. हा मास्क वापरल्यानंतर फक्त 5 ते 6 दिवसानंतर तुम्हाला तुमचे पाय एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि बेबी फिट सारखे झालेले वाटेल की ह्याचा रिझल्ट बघून खूप सॅटिस्फाय वाटेल. आणि ह्या मास्कला मी तर 10 on 10 देते आहे. दिस मास्क इज हायली रेकमेंडेड. सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल कमेंटमध्ये लिंक टाईप. तो इतना हमने बोला कैसे. मी पहिला काय केलं, पूर्ण ते पूर्ण स्क्रिप्ट लिहिली माझ्या लॅपटॉपवर आणि मग एक सांस में हमने वो पूरा ऐसा रिकॉर्ड करके उसमें चिपका दिया और थोड़ा से 1-2% थोड़ा सा फास्ट कर दिया मेरा आवाज़. तसं वाटतं मी कंटिन्यू किती बोलू शकते. आणि माझं असं झालं लास्टला, पण तरी ठीक आहे. मला ते ॲक्च्युली ते मास्क खरंच खूप छान आहे. आणि माझे पाय तुम्ही बघितले, पहिल्याची स्किन ती किती ब्लॅक, ड्राय, हायड्रेटेड कशी वाटत होती, ती निघत होती तेव्हा. लिटरली माझे पाय पूर्ण काळे काळे वाटतात आहेत त्याच्यामध्ये, पण आहेत नाही, पण ते वाटत होते तसे. आता तर नाही आहेत. आणि ती स्किन माझी काय निघाली. हमने मेरे साप ते असतं ना साप, ते मी काय म्हणतात यार, 10 मिनिट रुको यार. माझा हे मला खूप आवडतं. हे मी कधी कुठे विसरू नाही शकत. त्याशिवाय माझं काय काम नाही होत गाईस. मम्मा चायच देते. 2 मिनिट रुकिए जना. जारला, काचेच्या जारला. आता ते माहित नाही किती टाइम तिकडे सेव्ह होऊन राहणार. आणि आमची फ्रीज खराब झाली आहे, तर मम्मीनी म्हणजे आम्ही लोकांनी 3 महिन्यात खराब करून टाकले. तर आम्ही हे दूध आणलंय, जे आम्ही फक्त थोडं थोडं करून आणतोय. काय करणार, थोडंसं कडू दे काय असं उभाल. आणि मम्मी नुसतं चाय चाय चाय. ती त्याच्याशी रात्रीची 1 वाजता चाय पीत होती. आवाज आला. ती आज गेलेली इंटरव्ह्यूला बँड्राला. आता काय माहिती कधी जॉईन होणार आहे की नाही होणार आहे. आणि तिला जास्त दूधवाली चाय आवडत नाही आणि मला काळी चाय. मम्मा थोड़ा चाय ज्यादा बन गया. मी खूप बहुत आलसी हूँ मैं. आता चाय ना कप धुवून घ्यायला लागणार आहे. चाय पिलो आम्ही, इथेच ठेवलं. तर झोपत असते ती, पूर्ण टाइम झोपू शकते है ना मम्मी. वाव. जर माझा फोन इथून पडला तर डायरेक्ट पाण्यात पडेल. मी जरा कप धुते तोपर्यंत आणि मम्मीला पण चाय देते. मम्मीने आणलंय बटर ब्रेड, मस्का पाव. आता मला तर असं झालं, मी कधी त्या घरी शिफ्ट होते नायगावच्या, जिथे तुम्हाला असा बॅकग्राऊंड दिसणार नाही आहे काय. तिकडे एकदम तुम्हाला आदिती असं वाला होणार आहे. माझं पण स्वतः तसंच होणार आहे. आणि मी खूप जास्त हे आहे की कधी जाते मी तिकडे, पण तिकडे नेटवर्कचा इश्यू आहे. तिकडे ना आम्हाला वायफाय घ्यायला लागणार. तिकडे त्याचा ऑलरेडी वायफाय आहे. तिकडे त्याला बोलायचं आहे आपल्याला फक्त की रिचार्ज कर. आणि तिकडच्या किचन तर लय भारी आहे. तुम्हाला याच व्लॉगमध्ये पहिला मी जो क्लिप टाकला त्यामध्ये समजलं असेल की मी पूर्ण टाकलाय हॉलमध्ये कसं दिसणार आहे काय. तसं पण आता फिक्स झालंय. आणि फक्त पूर्ण घर नाही दाखवलं, फक्त तिथून असं दिसेन कसं तसं दाखवलं. किचन, बेडरूम, हॉल, गॅलरी, 2 गॅलरी आहे. AC पण आहे मस्त पैकी. आणि आम्ही लोक त्या दिवशी चिमटा नाही पाहिजे ना. चिमटा मला पण दिसतोय. हा आता धुवायला घेतली मी दुसरी गाळणी. तेच मला पाहिजे. तिला कसं नाही
माझी हे भांडी घासली ना की हात एकदम कसे तरी होऊन जातात. ग्लव्स ठेवायचे पण भांडी घासायची. ग्लव्स घालून भांडी घासायची. गाईज ग्लव्स घालून भांडी घासताना मी आता माझ्या मम्मीची शिकवण बघा शिकवण. सर्वजण घरी मम्मी कामं करत असते. आम्ही केलीच नाही कधी तर आम्ही कसं करणार. खालीच डॉमिनोज आहे, खालीच आहे, सर्व सर्व खालीच आहे. खाणार खाली जाऊन घरातलं जेवण बनवून खायचं खालीचं. मम्मा व्हायचंय ना, हे करायचं ना, ते मेंटेन करायचं ना, हे करायचं ना, जिम करायची आणि खालचं खायचं बर्गर. हा मग जास्त लवकर जाड होणार माणूस. जाड होते त्याच्याने. हा मग बर्गर खाऊन माणसं जाड होतात. चीज यार इच्छा आहे लवकर का नाही बनत यार. मला भूक लागली आणि मला आजकाल खूप भूक लागायला लागली. भूक लागायला लागली. चाय, काळी चाय. मम्मा काळी चाय बनवली. काळी चाय. तुम्ही चाय पत्ती बघितली मी तुला घेतली आणि पूर्ण वतून टाकली. दूध टाक आता जरासं. अरे नाही काळी बनले ग, फक्त चेक करत होती तुझा बोल बच्चन ती कशी बोल बच्चन करते. उगाच बोंबलतात. किती खोटं बोलते. मी बघितलं कशी चायपत्ती वतलीस. म्हणजे तुला माहिती आहे मग मला असं पानसटवाली टाकायचं ना, पानसटवाला स्मेल आला मला. आता पहिला तिला चाय देऊन येते. गरम गरम चाय. यार लवकरच हे काळी लादी जाणार आहे. ही काळी लादी खायची. काम पण करायची, आवरायची सगळा पसारा वगैरे. शट अप. हे ते गाणं म्हणणार होती पण मी नाही बोलली. माहिती आहे बघितलं मी. ॲलोवेरा जेल हा सर्व काढलं नाहीये तुम्ही लोकांनी. ऍटलीस्ट तुला माहिती होतं तू ऍटलीस्ट तेवढं तर साईडला. मामा शट अप आणि हस. हस हस. गाईज माझा चाय बघा चांगला बनवलाय. नाही फक्त बघून चांगला वाटतं, पिऊन माहित नाही. यार ये लादी. चल मी तर इथे ठेवते. असंच ठेवते. नको नको अरे नाही बाबा खाली काय चाय बी ते थोड्या वेळाने पळत. माझी मम्मी बघा डाळ बनवते. मम्मी ये आपण काम करायला नको तुम्हाला. हे बघ तू तुझा फोन पण असा इथे लावू शकते. दूध बघ. आता हे वेस्ट केलं तू त्याचं काय काय वेस्ट केले. दूध गरम करते. दूध ह्याच्यात टाकत होते. एवढं दूध बेसिन मध्ये पडलं. एवढं दूध कुठं पडलं दाखव. चल हे बघ हे बघ चाटून बघ चाटून बघ. दूधच आहे ते. चाटत असते तुझीच कामं तशी. अगदी मार खाशी. आता ह्याच्यासाठी पण मला लोक कमेंट करतील की तुला तुझ्या मम्मीची रिस्पेक्ट नाही. मम्मी हे लोकांना सांग अशी देते खाली हात घेऊन हलवत. अशी मम्मी असेल तर तिचा गळा नाही पडत. ते बघा 5 दिवस झाले हात हलवत वर येतात. गोणे वगैरे 5 दिवस जास्त म्हणली. 2च दिवसापासून हॅलो काहींचं ना मला काही समजत नाही. 4, 5, 10 असं वाढवून सांगून टाकतात डायरेक्ट. हात हलवत येते पण काय घेऊन नाही येते वरती येताना. तुला बोली सामान सगळं पॅकअप कर. बॉक्स विचार खाली आणि सरळ बॅग्स विचार गोणी वगैरे. त्यात सगळे कपडे भरायला होईल म्हणून. ऐकत नाहीये कोणच. मग काय बनवते ते सांग. चांगलं मस्त डाळ बनवते. तांदूळ तिकडनं डाळ पण बोलू शकली. मस्त डाळ. जा तांदूळ घेऊन ये तिकडनं. मस्त बनव. उद्या बनवीन चवळीची भाजी सकाळी मॉर्निंग. ते पण नका खाऊ. तांदूळ आण तिकडनं ठेवलेत. कॅच अशी काय पागल सारखी करते यार. मला आमचं फ्रीज बघाय. दाखवा तुम्हीच. तुमचीच घाण आहे ती. तुम्हाला सवय पसाऱ्यामध्ये राहायची. मला नाही सवय. मम्मीचा आणि माझा कलर जरा सेम नाही. माझा गोल्डन आहे. एकदम ब्लॉन्ड आहे. हा कोण नाही खात. पडायला होईल. मी पण खातो.
मी एकच दिवस दूध पिलं सकाळी, ते पण दिसलं म्हणून. त्यानंतर असंच दूध केली नाही. मम्मा मग एकदम कमी होऊन जाईल. चल टाक थोडस. नको 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 बस झालं बस झालं. नको टाकू नको टाकू. तो भात पण एवढा होईल, जास्त होईल त्याचा भात. आपल्याकडे आता 2 ब्रश आहेत. 2 ब्रश. अगं तू थैल्या खाली जा घेऊन ये, हे कपडे भर, बाकीचे छोटे छोटे सामान भरायला खूप वेळ लागेल. मी फ्रीजचा सामान त्याला देते ना सगळं, कचऱ्यावाल्याला सगळं अर्ध खाली करायला, मग नंतर वेळ नाही मिळणार एवढा. अजून ते हे खराब होत राहील म्हणून बोलली. या घरात उंदीर आहेत. उंदीर आले आहेत. उंदीर वरती पायथ्यावरून येतात. चढ कट कर. कट कर. कशाला कट कर. आहे तर आहे. आता इथे काय करायचं आता त्याला. उस अय्या माझा देखो कैसे लावारिस जैसा गिरा है. एकदम असं टेनिस का हा मला लगे फुकट भेटलाय. 1 रुपयाला भेटलाय असं ठेवलंय मी. 1 लाख रुपये का सामान. आटा गेला गाइस. गैस गेला. रात्रि का टाइम है अभी, और अभी मम्मी ने दाल चावल सब धोयला है. नाही घेऊ शकत. तर गॅस गेला. आता काय करायचं. आता नाचायचं की आजीकडे घेऊन जाऊ 2 टोप आणि तिकडून बनवून घेऊन येऊ 2 टोप परत. अब क्या करने का. अभी एक लास्ट होप है. एक बाजू में गैस है, अभी उसमें देखते हैं उसमें है नहीं है. और उसमें अगर वाह तो हमारा नसीब. आणि मला असं वाटत तर आहे की असेल, मला नाही माहिती. मम्मीला वाटतं नसेल तर बघूया आता. नाहीच मागे मला वाटतं हा लावला होता. हा थोडासा होता. मी बोलली का तुला थोडासा आहे. बघ बघ आहे काय बघ. गॅस मम्मा गॅस. आता लवकर ते दूध काढ आणि दुसरं ठेव. कसं ठेवलंय बिना बॉटलचं झाकणाचं पाणी ठेवलंय त्यात. आम्ही ना ठेवलंय. पाणी सांडलं तर कसं हे झालं. थोडीशी मम्मी खुश झाली की काहीतरी तिला दिसतं आणि ते खूप एकदम विचित्र असतं, तर लगेच तिचा मूड असा होऊन जातो. आता मी जरा बसते इथे. जरा मला एक काम करायचं आहे. एक ॲप डाउनलोड करून त्याला लिंक ते डायरेक्ट सेंड होतं ना रील. हां कमेंट लिंक अँड आय विल शेअर द व्हिडिओ वाला. तर आता मला ते करायचं आहे. अँड मला एक मी जो आता तुम्हाला जो पहिला व्हिडिओ टाकला आहे तो आज मी बनवला पायांचा. आणि माझे पाय खरंच तेवढे ठीक आहे. आणि आता मला तो ब्रशचा व्हिडिओ बनवायचा आहे, फेस वॅक्सचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि हेअर रिमूव्हर स्प्रेचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि ते मला या मंथमध्ये 2 व्हिडिओ पोस्ट करायचे. एक झाला, एक बाकी आहे. आणि नेक्स्ट मंथमध्ये आय थिंक 2 पोस्ट करायचे आहेत. आणि फ्लिक्सचे पण मला 2 पोस्ट करायचे आहेत. आणि एक अजून एक बॉडी वॉशचं आलं आहे, त्याचं एक पोस्ट करायचं आहे. ते अजून मी परचेस नाही केलं आहे, ते मलाच घ्यायचं आहे. आणि 60 डेज नंतर त्याचा पेमेंट. अगर मेरे को उसने उल्लू बनाया तो उसको तो मैं मारूंगी पकड़े. आता आहे हां रेंटमध्ये जाईल ते पैसे. लगेच बघितलं कसं माझ्याकडनं पैसे मागते. स्वतःच्या पोळीकडनं पैसे मागायला लाज. माझे पैसे आले की जातात. मग अंगठी बिंगठी दे ना कोणती असेल तर मला, ज्याच्याने पैसे थांबतात, हातातच थांबतात. पायराईट आणून ठेव. पायराईट काय आहे. पायराईट काय आहे. स्टोन आहे, क्रिस्टल स्टोन. कुठे भेटतो तो. भेटतो पण तिथे जास्त व्यवस्थित मिळेल. मी गेलेली ह्याच्यामध्ये काय त्याला काय म्हणतात गुलाबा मार्केटला. कोलाबामध्ये ते बघ स्ट्रीट आहे तिथे असं स्टोर आहे, रोडवरच आहे सगळं. मग घेऊन ये ना. तुला माहिती आहे तर घेऊन ये ना. जरा जायचं पण मला थोडंसं ह्याच्यामध्ये बाहेर पडू दे. तर मी तिकडे गेला सगळं करणार आहे. मोठा स्टोन पहाड घेऊन ये. आता मी पहिला ते काम करते. आणि माझ्या फोनला फक्त 1% चार्जिंग आहे, तर मी चार्जिंगला लावलाय. काय माहिती काय होतं त्याच्यात. बाय.